दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, कायद्यात राहून न्यायाची लढाई लढणारी आशा आपली स्मरणशक्ती हरवून बसलीये. तिला आपण विधवा झाल्याची जाणीवच नाहीये. कामिनी तिला पांढरी साडी नेसू देत नाही आणि ती साडी ती गायत्रीला परत करते. गायत्री तिला सांगते, तुमच्या घराण्याला विधवा म्हणून जगण्याचा शाप आहे. कामिनी आशिषला भेटते आणि तिला वाटते की आशिषने सोहनलालच्या विरोधात पोलिसात साक्ष द्यायला हवी, पण नाना या गोष्टीला नकार देतात आणि सांगतात की असं करण्याने गडबड होईल. आता पुढे काय कळलं का बाबांच्या? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी. थँक्यू. आणि हा Thank तुझा you. चहा. कृतिका, आई कुठे? पल्लवी दीदीचा फोन आलाय ना, तिच्याशीच बोलते. अरे वा, पल्लवीचा. पल्लवीने सुद्धा आपलं LLB कंप्लीट केलं ना? हो बघ ना, आणि लवकरच प्रॅक्टिस पण सुरू करणार आहे. आणि हो सांगत होती की प्रॅक्टिस ह्याच शहरात आशा बरोबर सुरू करणार आहे ती. अरे वा. काय ती आशा सोबत प्रॅक्टिस सुरू करू शकेल? आशा तर स्वतःच घरात आहे. पल्लवीला कदाचित हे सुद्धा माहित नसेल की आशाच्या सोबत काय होऊन बसलंय. आणि हो, ती सगळं आधीच विसरलीये. पण पल्लवी दीदीने तर आपलं LLB पूर्ण केलेलं आहे. प्रॅक्टिस मग ती कुणाबरोबरही करू शकते ना. ही तर खूप चांगली गोष्ट आहे की तिने मावशीचं स्वप्न पूर्ण केलंय. मम्मी पण खूप खुश होती. आता बघूया मावशी तिला इथे येऊ देते की नाही. चला, चांगलंच आहे आली तर. हो, आता जी कायद्याची लढाई सुरू होती ना, ती हँडल करायला आपल्याला कोणी ना कोणी कायदे पंडित पाहिजेच ना. होऊ शकतं की पल्लवीच आपल्याला कोणता तरी मार्ग सुचवेल जो आपल्याला समजतच नाहीये. मुलांनो, गुड न्यूज. पल्लवी येते. हो मम्मी, कृतिका हेच बोलत होती. दीदीला तर वाटत होतं की पल्लवीने अहमदाबादमध्ये राहूनच प्रॅक्टिस करावी, पण पल्लवीला इथे येऊन प्रॅक्टिस करायची होती. मग मीही दीदीला पटवलं. अरे वा मम्मी. मग कधी येते पल्लवी दीदी? उद्याच. उद्या आपल्या सगळ्यांसोबत असेल. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आशा, बस 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 बस. हे काय करत होतीस बाळा? तेच
जे करायला पाहिजे होतं. नानूंनी मला सांगितलं की मी तुमची सून आहे. हो, आणि मी ह्या नात्यांना समजायला पाहिजे. नेहमी खुश राहा बाळा. ह्यापेक्षा जास्त अजून मी काय आशीर्वाद देऊ शकते तुला? बेटा, नात्यात फक्त आठवणी नाहीत, भावना पण महत्वाच्या आहेत. त्यात मन सुद्धा महत्वाचं आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे की आशाला नात्यांची जाणीव व्हायला लागली आहे. तुम्ही बरोबर बोलताय बाबा. मला पण वाटतं हो, आशाने नात्यांना समजावं, त्यांना मनापासून समजून घ्यावं. मी मनापासून समजले मम्मी. तुम्ही जेव्हा तिथे मला न्यायला आलेलात आणि माझ्यासाठी त्या लोकांशी भांडत होतात, मला तेव्हाच मनापासून वाटलं. बाळा, मी तर फक्त तुला इतकंच सांगेन अगं की प्लीज प्लीज आपल्या आठवणींची कधीच मिंधी नको होऊस. आता तुला नव्याने सगळं आयुष्य सुरू करायचंय. मला समजत नाही की मी काय करू. मला घरात बसणं बिलकुल आवडत नाहीये. हो, आणि बाहेर जाऊन काय करू शकणार आहे ते समजत नाहीये. रिलॅक्स बाळा, मी तुझा त्रास समजू शकते. पण मी फक्त ह्याच गोष्टीची वाट बघते की त्या लोकांची नावं कळू दे जे तुझ्यावर नजर ठेवून येत. अँड आय प्रॉमिस यू, बघ त्यानंतर मी स्वतः तुला ऑफिसला घेऊन जाईन. हो, कारण मला पण वाटतंय की तू आता घरातून बाहेर पडावंस, नवीन गोष्टी बघाव्यास, नवीन गोष्टी शिकाव्यास, आपल्या आयुष्याला पुन्हा सुरुवात करावीस. तू बरोबर बोलतेस बेटा. आशाने कधीपर्यंत ह्या घराच्या 4 भिंतींच्या कैदेत राहायचं? आणि आशिष पण सांगत होता की हिने घराबाहेर मोकळ्यावरती फिरायला जायला हवं. बाबा, मला तुमचं म्हणणं पूर्णतः पटतंय. नाही, पण मला फक्त असं वाटतंय की जेव्हा पण ती बाहेर जाईल तेव्हा तिच्यासोबत आशिष किंवा मग तुम्ही असायलाच पाहिजेत. हो बेटा, आशाला ह्या परिस्थितीत कुठे एकट्याने सोडण्याचा आपण विचारही करू शकत नाही. नाही, पण माझे कुणी मित्र, माझे कुणी जवळचे नाही आहेत. हॉस्पिटलमध्ये तर मला भेटायला किती लोक यायचे, इथे कुणी काय येत नाही. बेटा, मित्र तर तुझे खूपच आहेत. अगं पण बघ ना, तेच होतं, सगळे आपल्या स्वतःच्या कामात व्यस्त आहेत. नाही, पण कुणी असा मित्र नाहीये जो माझ्यासोबत बसून गप्पा मारू शकेल, माझं सुखदुःख वाटून घेईल. असं कोणी नाहीये का? मावशी, 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 कुठेस तू? मावशी, पल्लवी, मावशी. कशी आहेस तू? खूप छान. या घरामध्ये, या शहरामध्ये तुझं स्वागत आहे. वेलकम. मावशी, या घरामध्ये, या शहरामध्ये माझं बालपण गेलंय. इथे तुम्ही राहता, मग माझं स्वागत झालंच पाहिजे. यासाठीच तू हट्ट केलास ना की तू इथे येऊन प्रॅक्टिस सुरू करणार आहेस. पण दीदी तर तयारच होत नव्हती. अगं, पण तू तयार केलंस ना, म्हणून तर मी इथे येऊ शकले. अच्छा अच्छा, बस ठीक आहे. अच्छा, हे सांग ना मला, कृतिका कुठे आहे? कृतिका. ती जरा बाहेर गेली. ये बस तू. हां. मावशी, मला कृतिका म्हणत होती की आशा आपली स्मरणशक्ती हरवून बसलीये. काय खरं आहे हे? हो बाळा, हे खरं आहे. आशा खरोखरच आपली स्मरणशक्ती हरवून बसली. पण तुझ्या सोहन काकांसाठी ती खूपच मोठी समस्या झाली. सोहन काकांसाठी? मला काही समजलं नाही. अगं बाया, खूप थकली आहेस तू. आधी फ्रेश तर होऊन घे,
मग आरामात बसून खूप साऱ्या गप्पा मारूया. कोण आहे जो आशाचा शत्रू आहे सोहनलाल? या प्रश्नाचं उत्तर तर मी सुद्धा शोधतोय, पण जोपर्यंत हे उत्तर सापडत नाही, कामिनीला सांगा की तिने माझ्याकडे बोट दाखवू नये, नाहीतर चांगलं नाही होणार. रेखा ही भाग्याची. कशी आहेस बाळा? कशी आहे मी हे तर तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. मला म्हणायचंय, इथे तर तू सुखात असशील. सुखच तर हरवून गेलंय माझं. जुने प्रश्न मला आरामाने जगू सुद्धा देत नाहीत. रात्री सुखाची झोप सुद्धा येत नाही मला. बाळा, असं तुलाही वाटतंय की मीच दोषी आहे? खरं तर मी हेच विचारायला तुझ्याकडे आलो होतो की हे जे काही झालंय त्यासाठी तुलाही वाटतंय की मीच गुन्हेगार आहे? दुःख या गोष्टीचं आहे बाळा की जुन्या गोष्टींबरोबरच तू नवीन गोष्टी सुद्धा विसरलीस. विसरली नाहीये मी. कालच्या गोष्टी लक्षात आहेत मला. तुम्ही आणि मोठ्या आईने मला जे काही सांगितलं मी सगळं केलं. आता तुमच्या गोष्टी मला जास्त संभ्रमात टाकतायत. मला काहीच समजत नाहीये. पण मला सर्व काही समजतंय. ते असे कोणते उपकार आहेत ज्याची जाणीव एका बापाला सारखी करून द्यायची आहे? मला पण कळू दे. कालपर्यंत माझ्या उपकारांसाठी धन्यवाद देणारे तुम्ही, का तुम्हाला तुमच्या बदलणाऱ्या विचारांची जराही जाणीव नाही? आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचा दोष माझ्याच डोक्यावर मारू पाहता. मी कुणालाच दोष देत नाहीये बाळा. तरी सत्यापासून तोंड फिरवणं सोपं नसतं. जे सत्य समोर आलंय त्यापासून मी कसं तोंड फिरवू? हो, आणि जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्याबद्दल तर मी विचारही करू शकत नाही. मी विचार पण नाही करू शकत की तू आशाचा इतका मोठा शत्रू बनशील सोहनलाल. जर मी आशाचा शत्रू असतो तर तिच्या सुरक्षेसाठी तिला माझ्या घरी का घेऊन गेलो असतो? बोला. सोहनलाल, जोपर्यंत मला माहिती आहे तू तिच्या सुरक्षेसाठी नाही तर त्या पुराव्यांसाठी तिला आपल्या घरी घेऊन गेलास. बेटा, घरामध्ये तर माणसांबरोबर जीवजंतू पण पाळले जातात. जर तू आशाला चांगल्या विचाराने घेऊन गेला असतास तर तिला चांगलं आयुष्य द्यायचा प्रयत्न केला असतास. पण तुझ्या घरामध्ये आशा कसं आयुष्य जगत होती याची तुला कल्पना नव्हती कधी? तुम्हाला हीच गोष्ट आवडली नाहीये ना की आशाला पांढरी साडी का म्हणून नेसायला लावली? ह्या आपल्या परंपरा आहेत. जर गायत्री या परंपरा सोडून वागली असती तर तुम्ही लोकच बोलला असतात की आशाला तर काही माहीतच नाहीये, तिला आपली परंपराही माहीत नाहीये. मग कमीत कमी आपण तरी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. बेटा, परंपरा एखाद्याला वर काढण्यासाठी असतात, कोणाला बर्बाद किंवा नष्ट करण्यासाठी नसतात. अशा परंपरांना तोडून फेकून द्यायला पाहिजे. हां, तोडून फेकून द्यायला पाहिजे. बाबा, आता तर आशा तुमच्याकडे आहे ना, मग तुम्ही तिची काळजी घ्या. आशाला जसं ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवा. मी आधी पण सांगितलंय की आशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे, माझी नाही. आणि मी तुम्हाला ही धमकी नव्हती दिली, ज्याला तुम्ही धमकी मानून मला त्यात फसवण्याचा प्रयत्न करताय. तुला फसवून ना मला काही मिळणार आहे ना कामिनीला. आम्हाला तर फक्त एवढंच माहिती करून घ्यायचं आहे की आमच्या आशावर नजर ठेवून कोण आहे, कोण आहे जो आशाचा शत्रू बनलाय आता. ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी सुद्धा शोधतोय.
पण जोपर्यंत हे उत्तर सापडत नाही, कामिनीला सांगा की तिने माझ्याकडे बोट दाखवू नये, नाहीतर चांगलं नाही होणार. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव तेव्हा होईल जेव्हा आशाबरोबर काहीतरी उलटसुलट होईल. त्याची चिन्ह मला आता दिसायला लागलीत. कसली चिन्ह पप्पा? पप्पा आशाला काय होणार आहे? रेखा ही भाग्याची. असं का बसलाय? काय झालं? कामिनीला कसं समजवावं हेच मला समजत नाहीये. नाही तिला समजवावं तर लागेल. माहित नाही कामिनीला अख्ख्या दुनियेत फक्त आणि फक्त मीच का दिसतो. कामिनीची लायकी तर मी तिला दाखवूनच दिली आणि छान समजवलं सुद्धा आहे की तिने काहीही जरी केलं ना तरी आशाचं नशीब नाही बदलू शकत. मला तर या सगळ्यांमागे बाबांचा हात आहे असं वाटतं. नाहीतर बघते कामिनीला कमीत कमी असं करण्यापासून थांबवू तरी शकले असते, तिला समजावू शकले असते. बाबा नाही थांबवणार, त्यांनाही हेच तर हवंय. अखेर कामिनीच्या सहाऱ्यानेच तर त्यांनी आशाला इथून बाहेर काढलं. गायत्री, मी हेच विचारायला गेलो होतो तिथे, पण ते तर मला चुकीचं सिद्ध करू पाहत होते. हो, आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा आशाबरोबर काहीतरी उलटसुलट होईल. त्याची चिन्ह आता मला दिसू लागली आहेत. कसली चिन्ह पप्पा? पप्पा आशाला काय होणार आहे? बाळा, जेव्हापासून आशा इथून गेलीये तिच्यावर कोणीतरी परत नजर ठेवू नये. हो, आणि ही गोष्ट मी नाही, कामिनीने स्वतः जाऊन पोलिसांना सांगितली. खरंच ही तर खूप त्रासदायक गोष्ट आहे. सगळ्यात आधी याचा शोध घ्यायला हवा की आशावर नजर कोण ठेवू नये आणि नेमकं त्याला काय हवंय. होय बाळा, मीही त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आणि माझ्या संशयाच्या वलयात एकच माणूस येतो, विपुल शहा. तुम्ही विपुल शहाला भेटायला तर गेलेला, मग तुम्ही विचारलं नाही त्याला की त्याचा आशाशी काय देणं घेणं? गायत्री, तो माणूस प्रत्येक पावलागणिक माझ्यासमोर अडचणी उभ्या करू पाहतोय. नवीन नवीन चाली खेळतोय त्यासाठी तो. तुला काय वाटतं मी सरळ सरळ त्याच्याशी बोललो तर तो मला सांगून टाकेल? नाही, हे सर्व तर मला स्वतःला शोधायला हवं. अहो, ऐकलत का? पल्लवी आली आहे. पल्लवी? पल्लवीने आपलं LLB पूर्ण केलंय ना आता, आणि इथे येऊन तिला प्रॅक्टिस करायची होती म्हणून दीदीने पाठवलंय. दॅट्स गुड. पण ती आहे कुठे? अहो पप्पा, तुम्हाला तर माहिती आहे ना की पल्लवी दी आशाला किती मानते ते. मग आता जेव्हा तिला कळलंय की आशाची स्मरणशक्ती गेलीये म्हणून ती आशाला भेटायला गेलीये. काय तुम्हाला ही गोष्ट जाणवली का हो की आशावर कोणी नजर ठेवायचा प्रयत्न करतोय किंवा या घरावर नजर ठेवण्याचा प्रयत्न करतोय? नो नो, नाही इन्स्पेक्टर. मी तुमच्याशी नाही, तुमच्या मिसेसशी बोलतोय. त्यांना उत्तर देऊ द्या ना प्लीज. रेखा ही भाग्याची. नानू, नानू, एक मिनिट. पल्लवी? येस,
अगं आयुष्यमान भव. कसे आहात तुम्ही? मी फर्स्ट क्लास. तू बाहेर गेली होतीस ना शिक्षणासाठी? कधी परत आलीस? नानू मी आजच आले आहो. आणि नानू मला आशाबद्दल कळलं आज. हो बेटा, मला माहितीये की सोहनलालने जाणून बुजून तुला आशाच्या दुर्घटनेबद्दल नसणार सांगितलं पल्लवी. कारण तो चांगलाच ओळखून आहे की जर त्याने तुला ह्या बाबतीत सांगितलं असतं तर तू आपलं शिक्षण अर्धवट टाकून इथे आली असतीस. पण तरी सुद्धा नानू, आशा बरोबर इतकी मोठी दुर्घटना झाली आणि मी तिच्या सोबत नव्हते. बस तू. हो बेटा, आता तू आली आहेस ना तर एक आशा निर्माण झाली आहे की तुझी साथ मिळाल्यामुळे आशाची स्मरणशक्ती परत येईल लवकर. डोंट वेरी नानू, आता मी आले की नाही आशाला सगळं काही आठवायला लावेन मी. बरं नानू, मला एक गोष्ट सांगा, या दोन्ही फॅमिलीज मध्ये डिफरन्स का जाणवतोय? आय मीन मावशी आशाला का ब्लेम करते? बेटा, हळूहळू तुला सगळं सत्य माहीत होईलच. अच्छा हे सांग की तू आशाला भेटलीस? नाही. अगं मग भेट ना तिला. हो, आणि बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, आशाशी ह्या गोष्टीची चर्चा नाही करायची. डोंट वरी नानू, मी असं कोणतंही डिस्कशन करणार नाही. आता मी सुद्धा लॉयर झाले नानू, माझ्या पद्धतीने हँडल करेन. हो, काय बोलतेस काय? मी तिला भेटून येते. हो. ठीक आहे? ठीक आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट झाली की पल्लवी इथे आली. परमेश्वरा, आता माझ्या आशाला सुद्धा पल्लवीसारखंच हसतमुख करून टाक. बोला इन्स्पेक्टर. माफ करा, पण तुमच्याकडे काही चौकशी करायची होती, त्यासाठी मला इथे यावं लागलं. हो, तुम्ही काहीही विचारा इन्स्पेक्टर. माझं कमिशनर साहेबांशी बोलणं पण झालं. जेव्हा आम्ही काही चुकीचं केलेलंच नाहीये, कोणता गुन्हा केलेलाच नाहीये, तर मग आम्ही कायद्याला का तोंड देऊ आणि का घाबरू? कायद्याला माझ्याकडून जी काही मदत हवी असेल मी करायला तयार. एक सांगू का इन्स्पेक्टर, तुम्ही यांच्याकडे चौकशी करायला आलायत, यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की पोलिसांचा तपास अजूनही चुकीच्या दिशेने चाललाय. पोलिसांचा शोध खऱ्या गुन्हेगारापर्यंत अजूनही पोहोचला नाही. गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नातच मी इथवर आलोय. एनिवे, मी तुम्हाला हे विचारायला आलोय की आशा जितके दिवस पण इथे राहिली, काय तुम्हा लोकांना ही गोष्ट जाणवली का हो की आशावर कुणी नजर ठेवायचा प्रयत्न करतोय किंवा या घरावर नजर ठेवण्याचा प्रयत्न करतोय? नो नो, नाही इन्स्पेक्टर. मी तुमच्याशी नाही, तुमच्या मिसेसशी बोलतोय. हो, त्यांना उत्तर देऊ द्याल प्लीज? काय ना, तुम्ही तर पूर्ण दिवस घरी नसताच, तुमची मिसेस असते. हां, तर तुम्हाला अशी कधी कुठली गोष्ट जाणवली का? नाही, मला तर कधीच असं नाही वाटलं आणि अगदी मुलांना सुद्धा असं कधीच नाही वाटलं. ओ, मी तर हा विचार करत होतो की जरूर कोणती ना कोणती अशी गोष्ट झाली असणार ज्यामुळे तुम्ही आशाला घराच्या बाहेर पाऊल ठेवू देत नव्हतात. मोठी विचित्र गोष्ट आहे. अशी कुठलीच गोष्ट समोर येत नाहीये आणि भारद्वाजच्या घरामधून आशाने बाहेर पाऊल टाकताच तिच्यावर नजर ठेवण्याचा सिलसिला सुरू झाला. दगडाची मूर्ती बनून राहिले मी, जिला काहीच आठवत नाहीये. ना आपला पास्ट, ना आपला प्रेझेंट. मला हे सुद्धा आठवत नाही की माझ्यावर हल्ला कोणी करवला. माझे कोण मित्र आहेत, कोण शत्रू आहेत, मला काहीच आठवत नाहीये. आता काय विचारायला आलात? माफ करा, मी तुमची चौकशी करण्यासाठी नाही, तुम्हाला अटक करण्यासाठी आलोय. काय?